आपले सरकार सेवा केंद्र यवतमाळ या जिल्ह्यासाठी तात्पुरती पात्र यादी लागली आहे मित्रांनो। तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्र यवतमाळ जिल्ह्यासाठी अर्ज सादर केला असेल तर तुमचं नाव तात्पुरती पात्र यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, जवळपास 8,000 मुलांनी या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर केला होता, पण त्यामधून जवळपास 1800 मुलं त्यांना अपात्र करण्यात आले आहे आणि ही तात्पुरती यादी लावण्यात आली आहे। मित्रांनो, तुमचं नाव आहे की नाही तुम्ही कसे चेक करू शकता? बघा मित्रांनो, हे इथे साईडला अनुक्रमांक आहे आणि सेकंड नंबरवर अर्ज क्रमांक आहे। इथेच मित्रांनो आपल्याला कळते की कोण अपात्र झालं। पहिला नंबरचा जो अर्ज होता मित्रांनो, त्या अर्जदाराला अपात्र करण्यात आले आहे आणि बघा अर्ज क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि जो 10 नंबरचा अर्ज आहे तो पण अपात्र करण्यात आलेला आहे। डायरेक्ट 11चा आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही जी तात्पुरती पात्र यादी आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही कसे चेक करू शकता? तर मित्रांनो, तुम्हाला ही यादी मिळवण्याकरिता तुम्हाला www.yawatmal.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अनाउन्समेंटमध्ये जायचं आहे आणि अनाउन्समेंटमध्ये जाऊन तुम्हाला ही यादी मिळेल। पण मित्रांनो, अनेकदा जी ते वेबसाईट आहे मित्रांनो ती एम्प्टीच दाखवते, म्हणजे वेबसाईट बरोबर काम करत नाही। जर तुम्हाला ही यादी पाहिजे असेल तर तुम्हाला ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही यादी मिळू शकते आणि माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही आपल्या चॅनलवरून ही जी यादी आहे ती डाउनलोड करू शकता आणि तुमचं जे नाव आहे मित्रांनो ते चेक करू शकता। मित्रांनो, या तात्पुरती यादीनंतर अंतिम निवड यादी येणार आहे आणि त्या अंतिम निवड यादीचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल। तर त्या व्हिडिओकरिता तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।